जय श्रीराम. गेले 68 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तक वाचन करत आहोत. 365 दिवसांच्या प्रवचनांच्या या पुस्तकामध्ये म्हणजे दिवसाला एक असे वर्षाचे 365 दिवस, त्या प्रत्येक दिवसासाठी एक पान. त्याने प्रत्येक दिवशी फक्त नामाचं महात्म्य काय आहे, हे सांगितलेलं आहे. आणि हे एक पान वाचायला म्हणजे एक दिवसाचं एक पान वाचायला तर 3 ते 4 मिनिटं लागतात. फार तर फार स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागू शकतात. ज्यांना फिजिकल पुस्तक वाचता येत नसेल, त्यांनी ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन वाचू शकतात. आणि ज्यांना वाचण्याचा एकदमच कंटाळा आहे, तर तुम्ही अशा प्रकारचं वाचलेलं जे रेकॉर्डिंग केलेलं आता आहे, त्याचं श्रवण देखील करू शकतात. त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये डेफिनेटली मिळेलच. तर मागच्या 68 दिवसांचं जे वाचन झालेलं आहे, त्याची लिंक तुम्ही तिथे मिळवू शकता आणि जर तुम्हाला हवी असेल, काही जमत नसेल, समजत नसेल, तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. नाम कोणी घ्यावे, कधी घ्यावे, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि त्या नामाचे काय फायदे आहेत, हे सगळं त्यांनी या पुस्तकात म्हणजे या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. तर आपण 69व्या दिवसाचं जे वाचन आहे, ते आपण सुरू करायचं. आजचा जो विषय आहे, टॉपिक आहे, त्याचं नाव आहे मध्यम स्थितीतील माणसे संगतीला चांगली, असं त्याचं नाव आहे. एका गावात चोरांची एक सभा भरली. तित काही चोर म्हणाले, की लूट करायची ती हानी करून करावी. तर काहींचे असे मत पडले, की कुणाला उगीचच मारायला नको, नुसतीच लूट करावी. पण लूट करावी असं सगळ्यांचंच ध्येय होते. म्हणजे लूट करायची होती. काही लोकांना वाटतं मारावं, काही लोकांना वाटतं न मारता आपण लूट करावी. तसे आपले होते. तसे एक म्हणतो व्यवहार कशा प्रपंच करावा. दुसरा म्हणतो, की तसे योग्य नाही, योग्य योग्य पाहून प्रपंच करावा. तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची वेगवेगळी गोष्टी असतात. म्हणजे देवाचं परंतु देवाचं अधिष्ठान ठेवून प्रपंच करावं असं कोणीच म्हणत नाही. तुम्ही प्रपंच कसंही करा, पण तो परमार्थ म्हणजे देवाचं नामस्मरण घेऊन प्रपंच करणं हे केवळ सोयीस्कर आणि चांगलं असतं. देवाविषयी मात्र याच्या मनात संशय असतो, की कृती किती अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो. असं एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला, की "अरे हे कसले गाणे म्हणतोस? तुला काही कळतं की नाही?" नंतर काही वेळानं तोच प्रश्न पहिल्या दारुड्यानं दुसऱ्या दारुड्याला विचारला. त्याचप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही आहे, अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात. म्हणजे आपण जे संसारिक लोक आहोत, ते एकमेकांना नावं ठेवण्यामध्येच आपलं आयुष्य जातं, असं महाराजांना म्हणायचं आहे. आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो. आम्हाला बंधनं नको असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजे. बंधनं संसारात असले म्हणजे असणारच आहेत. समाज या बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालकाइतकीच सुखाची असते. तुम्ही जर जॉब करताय, नोकरी करताय, सर्व्हिस करताय म्हणजे थोडेफार रिस्ट्रिक्शन तिकडे असणार. त्यांचे काही नियम असतात आपल्याला पाळावे लागतात. उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. लोकांचे पगार तुम्हाला टाईमात देणं, मार्केटिंग करणं, सेल्स करणं, पैसे कलेक्ट करणं, अकाउंटिंग करणं, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे मालक आहे म्हणजे फक्त आराम आहे असं काही नसतं. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावं, एवढीच लबाडी मध्ये असावी. म्हणजे आपण लबाड नसावं, पण त्याची लबाडी आपल्याला समजली पाहिजे इतपत आपली बुद्धी असावी. त्याला लबाडी म्हणणार नाही, पण त्यासाठी आपण स्मार्टनेस किंवा कॉमन सेन्स असंही म्हणू शकतो. पण स्वतः लबाडी करू नये. म्हणजेच आपल्या डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसवणे इतकेच आपण व्यवहारी असावं. म्हणजे जीवनामध्ये जगताना संसारी लोकांनी व्यवहारी असावं. फसवू नये कोणाला, पण फसलेही जाऊ नये, हे देखील तेवढंच महत्त्वाचं. व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसंच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात. कारण ती सर्व बाजूने मध्यम असतात. म्हणजे त्यांचं पाप मध्यम,
पुण्य मध्यम, परमार्थ देखील मध्यमच असतो. मध्यम म्हणजे मिडल म्हणजे एव्हरेज. जे फार जास्त पण नाही आणि फार कमी पण नाही. ते पाप पण फार कमी करतात म्हणजे एव्हरेज करतात. जास्त नाही करत आणि कमी नाही करत. पुण्यही जास्तही नाही करत आणि पुण्य कमीही नाही करत. परमार्थ देखील ते फार जास्त करत नाही आणि कमीही करत नाही. म्हणजे मिडल, मध्यम. अशा प्रकारची मध्यम मार्गाची जी माणसं आहेत, ती महाराजांना आवडतात असं महाराज म्हणतात. असा मनुष्य वेळेप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो. पण कर्ज किती असावे? तर दर महिन्यात देऊन टाकता येईल इतके एकदम सुंदर महत्त्वाची गोष्ट जी फायनान्शियल दृष्ट्या लोकांना, आपल्या संसारिक लोकांना महत्त्वाची समजली पाहिजे. आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आपण लोन घेऊ नये किंवा कर्ज घेऊ नये. आपण तेवढंच कर्ज घ्यावं, जे आपण फेडू शकतो. म्हणजे ह्या महिन्यात मला जे फेडता ई-एम-आय असेल, तो मला तेवढाच ई-एम-आय प्रमाणे मला माझं लोन घेतलं पाहिजे. शेवटचं वाक्य. नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, अपूर्वीने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. म्हणजे या ज्या गोष्टी ज्या जरुरी आहेत, त्याच गोष्टी आपल्याकडे असाव्यात, असं महाराजांनी सांगितलंय. तर हे 69व्या दिवसाचं तुम्ही हे प्रवचनाचं श्रवण केलं. आता आपण श्रीरामाच्या नावाचं 11 वेळेला जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 69व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदात, सुखात आणि आरोग्यपूर्ण जावं हीच ती श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय